थंडी आणि सूपचं एक वेगळंच कॉम्बिनेशन आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच गरमागरम सूप प्यायला आवडते. मग माझ्या दोन्ही मुलांनी फरमाईश केली, आमच्या आवडीचं सूप कर म्हणून. सर्वांच्या आवडीचं सूप म्हणजे टोमॅटो सूप. नमस्कार मंडळी, मी अश्विनी मिरची किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण टोमॅटो सूप न करता गाजर, बीट, टोमॅटोचं सूप करणार आहे. अतिशय पौष्टिक, चवदार सूप हे तयार होते, तेही कॉर्नफ्लॉवर न वापरता. तरी देखील सूपचा दाटपणा अगदी परफेक्ट होतो. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी देणार आहे एक खास टीप सूप अजून चवदार आणि उबदार होण्यासाठी. गरमागरम सूपसाठी लागणारं साहित्य: मीडियम साईजचे गावरान टोमॅटो, अर्धा बीट, एक कांदा, 2 गाजर, लसूण पाकळ्या 4 ते 5, अर्धा इंच आलं. गाजर आपण सोलून कट करून घेणार आहोत व त्यानंतर एक कांदा उभा चिरून घ्यायचा आहे. 3 मीडियम साईजचे टोमॅटो कट करून घ्यायचे आहेत जाडसर. बीट अर्धं सोलून चिरून घ्यायचे आहे. सर्व साहित्य कट करून झाले आहे. एका कढईमध्ये 1 चमचा तेल ॲड करून तेल गरम झाल्यावर त्यामध्ये दालचिनी आणि तमालपत्र घालून त्यामध्ये एक कांदा, लसूण, आलं घालून मिनिटभर परतून घ्यायचे आहे. तेल किंवा बटरमध्ये आलं, लसूण, कांदा परतल्यामुळे सूपची चव वाढते. दालचिनी, तमालपत्र घातल्यामुळे छान सुगंध येतो. नंतर त्यामध्ये गाजर, बीट घालून 1 मिनिटभर परतायचे आहे. त्यानंतर त्यामध्ये टोमॅटो, 1 चमचा बटर घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून मीठ सर्व टोमॅटोला व्यवस्थित लागेल याप्रमाणे मिक्स करायचे आहे व झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे. टोमॅटोची साल वेगळी होईपर्यंत आपण वाफ काढून घेणार आहे. त्यामुळे टोमॅटोचा कच्चा वास जातो आणि फ्रेश सुगंध येतो. आता सर्व वाफलेल्या टोमॅटोमध्ये कोथिंबीरच्या काड्या किंवा थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. त्यामुळे काड्यांचा सुगंध छान असा सूपला येतो. मी कोथिंबीर शिजताना घातली आहे. सर्व भाज्या एका कुकरमध्ये घालून सर्व भाज्यामध्ये पाणी बुडेल इतकं पाणी घालून कुकरमध्ये शिजून घ्यायचे आहे. सुरुवातीला गॅसची फ्लेम मोठी ठेवून 1 शिट्टी करून घ्यायची आहे. नंतर मीडियम फ्लेमवरती 2 शिट्ट्या घ्यायच्या आहे. कुकरची वाफ सर्व निघून गेल्यावर कुकरचे झाकण उघडायचे आहे. तुम्ही पाहू शकता सर्व भाज्या छान अशा शिजल्या आहेत. कोथिंबीरच्या काड्याही शिजल्या आहेत. आलं, लसूण, मसालेही छान असा सुगंध येतो आहे. भाज्या मस्त मऊसूत शिजल्या आहेत. रंगही सुरेख आला आहे. आता गाजर, बीट, टोमॅटोची प्युरी करून घ्यायची आहे. सर्व भाज्या चाळणीमध्ये गाळून घ्यायच्या आहे व त्यामधला गरम मसाला काढून टाकायचा आहे. सर्व भाज्या थंड झाल्यानंतर आपण मिक्सरला याची प्युरी करून घेणार आहे. भाज्यांचा पाण्याचा रंग छान असा सुरेख लालबुंद आला आहे. आता आपण सर्व भाज्यांची प्युरी करून घेऊया. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थंड झालेल्या भाज्या घालून मिक्सरमध्ये बारीक अशी याची प्युरी करून घेणार आहे. गाळलेल्या पाण्यावर जाळी ठेवून त्यामध्ये त्या जाळीवर टोमॅटोची प्युरी घालून सर्व प्युरी आपण गाळून घेणार आहे. स्मूथ सिल्की सूपसाठी प्युरी आपण गाळून घ्यायची आहे. टोमॅटो सूप करताना हायब्रिड टोमॅटो वापरतो, कारण ते लालबुंद आणि गोडसर असतात. पण इथे आपण गाजर, बीट वापरतोय. त्याचा गोडसरपणा बॅलन्स करण्यासाठी गावरान टोमॅटो घेतले आहे. बीट, गाजर जास्त घातलं तर सूप खूप गोड लागते. गाळलेल्या पाण्यामध्ये सर्व प्युरी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. कढई गॅसवर ठेवून मिक्स करून घ्यायची आहे. सूपला दाटसरपणा खूप छान आला आहे. रंगही अप्रतिम आला आहे. कोणत्याही आर्टिफिशियल रंग न घालता इतका सुंदर रंग सूपला आला आहे. सूप साधारणतः 5 ते 7 मिनिटं उकळून घ्यायचे आहे. त्यामुळे सूपमध्ये आपण पाणी ॲड करणार आहे. आचेवर 5 ते 7 मिनिटांनंतर सूपमध्ये आपण 1 चमचाला थोडंसं कमी मिरपूड ॲड करणार आहे व त्यामध्ये 1 चमचा बटरही ॲड करायचे आहे. बटर विरघळेपर्यंतच गॅसची फ्लेम चालू ठेवणार आहे. बटर पूर्ण विरघळल्यानंतर आपण गॅसची फ्लेम बंद करणार आहे. आपले गाजर, बीट, टोमॅटोचे सूप तयार आहे. चवीला हे सूप एकदम भारी अप्रतिम लागते. एकदा हे सूप नक्की तुम्ही ट्राय करून बघा. सूपचा दाटपणा अगदी परफेक्ट आहे. ना फार पातळ ना फार घट्ट. योग्य दाटपणा आपल्या सूपला कॉर्नफ्लॉवर न वापरताही आला आहे.
इम्युनिटी बूस्टसाठी थोडंसं आलं घातलं आहे. सूप तुम्ही टेस्ट करून पहा. सूप जर फार आंबट असेल तर त्यामध्ये चवीनुसार थोडीशी साखर आणि थोडंसं मीठ ॲड करायचे आहे. महत्त्वाची टीप: बटरऐवजी थोडंसं तूप. थंडीत तूप शरीराला जास्त ऊब देते आणि स्वाद वाढवतो. काळी मिरी पूड सूप रेडी झाल्यानंतर ॲड करायचे आहे, त्यामुळे सूप चवदार होते. ही टीप आवडली तर व्हिडिओ लाईक करा. चव येण्यासाठी सूपमध्ये आपण सर्व केल्यानंतर छोटासा बटर त्यामध्ये ॲड करायचा आहे. घरातील साय वाटीमध्ये चमच्याने घोटून त्या साईचा आपण सूपवर डिझाईन करू शकतो. तुम्ही पाहू शकता मी त्या साईने सूपवर अशी छान डिझाईन केली आहे, त्यामुळे मुलं सूप खूप आवडीने आणि मजेने पितात. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर्स आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढील रेसिपीमध्ये.